दुसरी ट्यूब नॉर्मल आहे असं सांगून तिचे ट्रीटमेंटही चालू होती. चालू होते. पण तरी सुद्धा प्रेग्नन्सी राहत नव्हती. आणि इन्फेक्शन ट्रीट करणं तुम्ही जर IVF केलं तर ते फेलच होतं. फेलच होणार आहे. माझ्या नलिका मोकळ्या आहेत तरी मी प्रेग्नेंट होत नाही, असं का? पेशंटचं असं असतं की माझे सगळे रिपोर्ट जे आहेत, माझ्या ट्यूब्स नॉर्मल आहेत, गर्भपिशवीला जे आहे रक्तपुरवठा व्यवस्थित आहे, स्पर्म सुद्धा नॉर्मल आहे. तरी मला आणि माझे पिरियड पण रेग्युलर आहे, तरी मला प्रेग्नन्सी राहत नाही. एका अर्थाने आपण नलिकेला चॅलेंज की काम कर. हा बरेच जणांना प्रश्न पडतो की नलिका मोकळ्या असूनही प्रेग्नन्सी का नाही? तर त्याचं उत्तर हे आहे. Hello, hi, namaskar. I am Dr. Uttara Ushir and I welcome you back to Infertility Unfiltered podcast. तर जसं आपण मागच्या सिरीजमध्ये सुरुवात केली होती केस डिस्कशनची, तर आज आपण डिस्कस करणार आहोत की ट्यूब्स किंवा फॅलोपियन ट्यूब्स, गर्भनलिका यांच्यात जर प्रॉब्लेम आला तर काय होऊ शकतं किंवा त्याबद्दल एक रिलेटेबल केस आपण बघणार आहोत. तर डॉक्टर सचिन सर, तुम्हाला आठवते ती पेशंट? प्लीज त्याच्याबद्दल म्हणजे ही एकदम क्लिअर आठवणी पेशंट याच्या करता आहे की तिचा ट्यूबचा प्रॉब्लेम जरासा कॉम्प्लेक्स होता. येस. तर ती जेव्हा आपल्याकडे आली हं. तेव्हा तिला हिस्ट्री होती की तिला मागच्या एका एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिली होती. येस. एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय की गर्भ गर्भनलिकेत राहिली, येस. गर्भाशयाच्या ऐवजी. ऐवजी. मग एक्टोपिक प्रेग्नन्सी 4-5 वर्षापूर्वी झाली होती. हं. आणि मग 4-5 वर्ष दुसरी ट्यूब नॉर्मल आहे हं. असं सांगून तिचे ट्रीटमेंटही चालू होती. चालू होते. पण तरी सुद्धा प्रेग्नन्सी राहत नव्हती. हं. हा तिचा बेसिक प्रॉब्लेम होता. येस. तिचे प्रश्न काय होते, की माझी एक ट्यूब तर नॉर्मल आहे, मग का प्रेग्नन्सी राहत? राहत नाही. दुसरा प्रश्न होता, की परत एक्टोपिक होईल होईल का? का? तर हं. बरोबर. तिसरा प्रश्न होता, की एक्टोपिक कशामुळे झालं? हं. तर ह्या सगळ्या प्रश्नांची मग आपण उत्तरं शोधायची जेव्हा डिस्कशन केलं, येस. तेव्हा मेन हे 2 प्रकारे याच्याकडे आपण बघितलं, की एकतर परत एक्टोपिक व्हायची काय शक्यता आहे हं. आणि प्रेग्नन्सी का राहत नाही. येस. तर मग ह्या दोघांचं कारण ॲक्चुअली ट्यूबचं फंक्शन अफेक्टेड झालेलं आहे. येस. हे आपलं कन्क्लुजन. मग आणि कशामुळे होऊ शकतं? तर इन्फेक्शन मोस्ट कॉमन मोस्ट कॉज. कॉमन कॉज. सो मग ते शोधण्यासाठी आपण तिचं हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी केली. लॅप्रोस्कोपी याच्याकरता की जी राहिलेली ट्यूब आहे, हं. ती चांगली आहे का? येस. बरोबर. स्ट्रक्चरल आणि हिस्ट्रोस्कोपी याच्याकरता की ज्या कारणामुळे इन्फेक्शन ट्यूबला झालं असेल, तेच कारण युटरसला युटरस. पण अफेक्ट करतंय का? येस. बरोबर. सो आपण बघतो की हे जे गर्भपिशवी आहे, गर्भनलिका आहे, हे सगळं एक युनिट आहे. युनिट हे आहे. वेगवेगळ्या गोष्टी नाहीयेत. येस. इट शुड ऑल फंक्शन टुगेदर. टुगेदर. सो मग आपण तिचं हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी केली. त्याच्यात आपल्याला कळालं की दुसरी पण जी ट्यूब आहे तिची, ती मोकळी होती, पण तिला सॅक्युलेशन्स होते. हं. सॅक्युलेशन्स म्हणजे ट्यूबला फुगे आलेले असतात. येस. त्याच्यातून पाणी जातं, पण तो फुगा आलेला जो भाग आहे, तो फंक्शनलच नसतो. येस. कारण तिथून मसल्स डॅमेज झालेले असतात. तिथून काही आहे ना. सो दॅट वॉज इंडिकेशन की तिला इन्फेक्शन लाँग स्टँडिंग होतं, जे होतं. ट्रीटच झालेलं. हं. आणि ते इन्फेक्शन ट्रीट न करता तिची फर्टिलिटीची ट्रीटमेंट ट्रीटमेंट चालू चालू. होती. हो. सो मग आपण तिचं कल्चर केलं. मग ते इन्फेक्शन ट्रीट केलं येस. आणि टू हर सरप्राईज अँड टू आवर आवर कॉन्फिडन्स ती इन्फेक्शन ट्रीट झाल्यानंतर प्रेग्नंट झाली. येस. म्हणजे नॅचरली होऊन गेली ती. सो जर ते इन्फेक्शन ॲड्रेस झालंच नाही, तर कदाचित तिचं IVF-ही होऊन गेलं IVF असं झालं तिला असतं. कळलं. हो. आणि इन्फेक्शनसाठी ट्रीटमेंट आपण दोघांनाही दिली. हां, हो, हसबंड वाईफ दोघांना दोघांनाही दिली. दिली. हो, आणि इन्फेक्शन ट्रीट करणं तुम्ही जर IVF केलं तर ते फेलच होतं. फेलच होणार आहे. म्हणजे मेन कारण ऍड्रेस करा आणि हां. मग फर्दर ट्रीटमेंट प्लॅन करा. म्हणजे आपण सुरुवातीच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की आधी कारणाच्या मुळाशी जा, परिस्थितीच्या मुळाशी जा, असं. आता हा म्हणजे खूपच कॉमन प्रश्न असतो. माझ्या नलिका मोकळ्या आहेत तरी मी प्रेग्नेंट होत नाही, असं का? तर तुम्ही खूप सुंदर एक्सप्लेन करता. तुम्ही आता सगळ्यांना सांगा, कारण
पेशंटचं असं असतं की माझे सगळे रिपोर्ट जे आहेत, माझ्या ट्यूब्स नॉर्मल आहेत, गर्भपिशवीला जे आहे रक्तपुरवठा व्यवस्थित आहे, स्पर्म सुद्धा नॉर्मल आहे. तरी मला आणि माझे पिरियड पण रेग्युलर आहे, तरी मला प्रेग्नन्सी राहत नाहीये. मग ह्या पेशंटला जे आहेत की ट्यूब्स आता एक्स-रेवर पेशंट चेक करू देतो, ही ट्यूब्स तिचे नॉर्मल आहे. पण आपण पेशंटला तेच सांगतो की हे स्ट्रक्चरली ट्यूब नॉर्मल आहे. ही फंक्शनली आपण त्याला सांगू शकणार नाही. करेक्ट करेक्ट फंक्शनल चॅलेंजिंग टेस्ट काय की आपण आय-यू-आय करून बघतो. आय-यू-आय म्हणजे काय मिस्टरांचे स्पर्म्स घ्यायचे. त्याच्यातले जे चांगले स्पर्म्स ग्रेड 4 स्पर्म्स असते, ते आपण युटरसमध्ये टाकतो. तर ह्याच्यामध्ये जे आहे की ट्यूबच्या एका साइडला तिथे स्पर्म्स असतात, एका साइडला श्रीबीज असतात. मग श्रीबीज तयार होऊन फुटतात. ते श्रीबीज तयार होऊन फुटल्यानंतर ते ट्यूब जे आहे ते ट्यूबमध्येच हे श्रीबीज आणि स्पर्म्स यांचं दोघांचं फर्टिलायझेशन ट्यूबमध्ये होतं. मग हे आपण 3 ते 4 वेळेस अटेम्प्ट केल्यानंतर आय-यू-आय केल्यानंतर जर प्रेग्नन्सी राहत नाहीये, तर याचाच अर्थ आहे की ती ट्यूब्स तिथे काम करत नाहीये. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की आपल्याकडे आज जे ट्यूब टेस्टिंगच्या मेथड्स आहेत हं. की एक्सरे झालं, HSG झालं किंवा लॅप्रोस्कोपी झालं, की पोटात कॅमेरा घालून बघा किंवा हायकोसी सारख्या Yes. गोष्टी आहेत किंवा Yes. सालारिंगोस्कोपी, फेलोकोस्कोपी ह्याच्यानी ना नलिका दिसतात कशा Yes. एवढंच कळत. हं. एखादी ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्ट्रक्चरल असेसमेंट हं, म्हणू हं. किंवा सरांनी सांगितलं असं सॅक्युलेशन आहे म्हणजे Yes. थोडी सरळ आहे, वेडी आहे, वाकडी आहे, तिरपी आहे, जे काय असेल. Yes. आता एखाद्या गोष्टीच्या स्ट्रक्चरकडे पाहिल्यावर त्याची हं. कार्यक्षमता कळत. Yes. म्हणजे समजा शीतल मॅडम सांगितलं हा फोन बघा हं. आणि विचारलं की हा काम करतो का? तर आपण तो हातात घेऊन वापरल्याशिवाय कळत नाही. Yes. तो आपण लांबून म्हणू की हा ठिकाण तुटलेलं दिसतोय. फुटलेलं नाहीये, हं. दिसायला बरा दिसतोय. तर महत्वाचं काय लक्षात द्यायचं की ज्या काही आपल्याकडे टेस्ट आहेत, ह्या नलिकेच्या स्ट्रक्चरल टेस्ट आहे किंवा नलिका दिसतात कशा. त्याच्यावरून फक्त आपण अनुमान लावू शकतो की त्या काम करतात की नाही. मग कार्यक्षमतेची टेस्ट कुठली? तर शीतल मॅडमनी सांगितलं तसं IUI. आय-यू-आय. IUI म्हणजे काय? इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन की जिथे ज्या सोनोग्राफी करून बघायचं की स्त्रीबीज कधी फुटतंय किंवा फुटल्याचं इंजेक्शन देऊन ठराविक वेळाने Yes. 36-40 तासांनी शुक्रजंतू घ्यायचे, ते प्रोसेस करायचे. कॉन्सन्ट्रेट केलेले शुक्रजंतू गर्भपिशवीत सोडायचे. म्हणजे नलिकेच्या एका बाजूला आपण शुक्रजंतू देतो आणि एका बाजूला स्त्रीबीज देतो. म्हणजे एका अर्थाने आपण नलिकेला चॅलेंज Challenge. की तू काम कर. हं. आणि जर नलिकेने काम केलं, तर जसं सरांनी सांगितलं की ती प्रेग्नंट झाली. कारण तिचं मूळ कारण जे होतं की इन्फेक्शन असल्यामुळे त्या नलिकेला सूज होती. Yes. जसं आपल्याला डॅमेज जे नाकाला होतं समजा, तर नाकाला इन्फेक्शन झालं, व्हायरल सर्दी, खोकला झाला, तर नाकाचं काम आहे की श्वास घेणं, ते बंद होतं. वास येणं बंद होतं. पण जशी ती सूज उतरते तसं परत वास यायला लागतो. किंवा आपण म्हणतो मी बोलू शकत नाही कारण माझा घसा बसलाय. कारण ते घशाचं काम आहे. मग काहीतरी घशाला इन्फेक्शन झालंय, मग ते गेल्यानंतर आपण परत बॅक टू नॉर्मल. तर काही जणांचं हे फंक्शन परत नॉर्मलला येतं, काही जणांचं डॅमेज हे परमनंट असतं. कारण नलिका त्या मानाने खूप डेलिकेट असते. हो. बरोबर. आणि नलिकेला झालेलं इन्फेक्शन असेल तर ते गर्भपिशवीला पण होतं. जसं कानात इन्फेक्शन झालं की घसा खवखवतो Yes. किंवा नाक बंद होतं. कारण दे आर कनेक्टेड. म्हणून ENT ही एक हे इयर, नोज, थ्रोट. तसंच नलिका आणि हे. तर हे मुळाशी जाणं महत्वाचं आहे. आणि हा बरेच जणांना प्रश्न पडतो की नलिका मोकळ्या असूनही प्रेग्नन्सी का नाही? तर त्याचं उत्तर हे आहे. Yes. आणि बऱ्याचदा असं होतं की एक ट्यूब काढली आहे. मग फॉलिकल मॉनिटरिंग करतात आणि जी ट्यूब चांगली आहे त्या साइडला जर फॉलिकल रप्चर झालं तरच प्रेग्नन्सी राहणार. हा ऍक्च्युली खूप मोठा मिथ आहे. कारण की ट्यूब्स काही अशा स्ट्रेट नाहीये. त्या अशा पोस्टिरियरली पडलेल्या असतात पडलेल्या. आणि तिथेच ओव्हरीज असतात. तर मग Correct. कुठल्याही साइडने ओव्ह्युलेशन झालं तरी प्रेग्नन्सी राहू राहू शकते होऊ शकते. जर दुसरी ट्यूब ओके असेल. म्हणजे खूप पूर्वीच्या काळी होतं की उजव्या बाजूचं स्त्रीबीज उजव्या नलिकेतून जातं, डाव्या बाजूचं डाव्या नलिकेत. डाव्या. पण त्या नलिका जसं तृप्ती मॅडम तुम्ही म्हटलं की त्या गर्भपिशवीला अशा काही सरळ नसतात. त्या ऍक्च्युली तुम्ही जर गुगलवर लॅप्रोस्कोपीची पिक्चर पाहिली तर त्या अशा मागे येऊन खाली येतात. म्हणजे दोन्ही भाग गर्भपिशवीच्या मागच्या बाजूला असतात. Yes. मला वाटतं आपण ह्या व्हिडिओमध्ये हे इमेजेस घालू Yes. की तिथे येतात आणि त्यामुळे दोन्ही नलिकेचं फिमरियल एंड जे आहे ते तिथेच असतं आणि स्त्रीबीज तिथेच तयार होतं. Yes. म्हणून एक्टोपिकला पण बरेचदा आपण पाहतो की हम्म. तिचं ओव्ह्युलेशन उजव्या ओव्हरीतून झालंय आणि एक्टोपिक दुसऱ्या बाजूला yes. हे गास खूप सर आणि फॅलोपियन ट्यूब्स मध्ये सिलिया पण असतात. आता हो.
कसं असतं की स्पर्म्सला टेल असते म्हणून ती तिथपर्यंत जाऊ शकते. करेक्ट. आणि जेव्हा एम्ब्रिओ तयार होतो, बेसिकली फॅलोपियन ट्यूबचं मेन फंक्शन काय आहे? जो एम्ब्रिओ तयार होतो, त्याच्या आतमध्ये म्हणजे नलिकेमध्ये जे सिलिया असतात ते हळू पुश करून ते गर्भाशयाच्या पिशवीपर्यंत आणतात. आणि म्हणूनच जसं सांगितलं की इन्फेक्शन झालं, इन्फ्लमेशन झालंय, तर ते सिलिया डॅमेज झालेला असतो. आणि म्हणून कधी-कधी एक्टॉपिकमध्ये तिथेच प्रेग्नन्सी राहून जाते. करेक्ट. ती तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून मग हे फंक्शनॅलिटी जी असते, ती बेसिकली सिलिया कशा वर्क करतात त्याच्यावर पण डिपेंड असते. हा खूप महत्वाचे दोन्ही मुद्दे तुम्ही सांगितले. पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की गर्भ गोल असतो. हं. गर्भाला स्वतःची ट्रान्सपोर्ट नसते. शुक्रजंतूला असते कारण त्याला शेपूट असतं. त्यामुळे तो टेल व्हिप करून किंवा शेपूट हलवून पुढे पोहोच जाऊ शकतो. सिलियाला आपण बारीक केसासारखे प्रोजेक्शन म्हणू, की एकदम बारीक असतात, मायक्रोस्कोपिक, नुसत्या डोळ्यांनी दिसत पण नाही. आणि हे काय करतात, हे नलिकेमध्ये गर्भाला रिदमिक कॉन्ट्रॅक्शन करून ते ढकलत गर्भाला गर्भपिशवीपर्यंत आणतात. हं. म्हणजे गर्भाला ट्रान्सपोर्ट करणं हा नलिकेचा कार्य आहे. कारण गर्भ स्वतःहून गर्भपिशवीत जाऊ शकत नाही. तो नलिका त्याला आणून देते. तर म्हणून नलिका हा काही पाईप नाही, की पाणी इकडनं तिकडे गेलं म्हणजे ती मोकळी. पण ती काम करते असं नाही. तर नलिकेची कार्यक्षमता इट्स ओन फंक्शन. इज अ फंक्शन. ओके. आय थिंक हे खूप महत्वाचं या केसमधून. आणि मग ते फंक्शन डॅमेज का झालं? मग ते रिव्हर्सिबल आहे का? ते आपण रिपेअर करू शकतो का? हो, मग रिपेअर एक्झॅक्टली. केल्यावर मग ते शीतल मॅडम म्हणाले त्याचे 2-3 वेळा IUI करा. हो, मग IUI केल्यावर काम झालं, प्रेग्नन्सी मजा. नाही झालं, ठीक आहे. आपण कन्क्लुजन काढू की नलिका काम करत नाही. मग तिथे IVFचा रोल उपयोग येतो. येस. हां. आणि गर्भपिशवी त्याबरोबर चेक करायची. ते आपण पुढच्या ह्याच्यात बोलू, की गर्भपिशवीच्या काय-काय तपासण्या, कारण तो बराच मोठा विषय आहे. असं. आणि अजून आपला इंडियामध्ये जसं टीबी खूप कॉमन आहे. आपण हो. हे ॲडव्हान्स टेस्ट करतो त्याच्या आणि त्याच्यामुळे ट्यूब्समध्ये पाणी होणं, बऱ्याचदा फक्त Hypertension. टीबीची ट्रीटमेंट घेऊन पण हो. प्रेग्नन्सी राहू शकते. खरं म्हणजे मला असं वाटतं टीबी एनी टाइप ऑफ इन्फेक्शन शुड बी ट्रीटेड. टीबी हा Teasing very common. टीबी हा त्यातला एक आहे. पूर्वी जो टीबीचा खूप मोठा बडगा होता, तसं राहिलं नाही आता. टीबी हा ट्रीटेबल आहे. म्हणजे आपण अगदी बस स्टॉपवर पण मागे लिहिलेलं असतं, की योग्य ट्रीटमेंट घेतली तर टीबी पूर्ण बरा होतो. म्हणजे सरकारही त्याच्या मागे बरंच प्रबोधन करतंय, की बुवा आता हे खूप ॲडव्हान्समेंट झालेत. त्यामुळे जसा बाकीचा आजार तसंच टीबीचा आजार. एवढंच आपण एवढंच. त्याचा धसका घ्यायची गरज नाही. असं आहे. खरं आहे. तर एक्टोपिक प्रेग्नन्सी राहते, ट्यूब ब्लॉक आहेत, IUI फेल होतायत. हे सगळं ट्यूबशी रिलेटेड असू शकतं. तुम्हाला याचा प्रॉब्लेम असेल तर IVF केअरला भेटूया. अपॉइंटमेंटसाठी कॉल करा 99 22 432 972 किंवा भेट द्या www.ivfcare.in. आजच संपर्क साधा.